कैलासवासी नानासो संतोष चौधरी मॉडर्न प्राथमिक विद्यालय व ॲडव्होकेट बापूसाहेब साहेबराव बांबरे कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण सोहळा वलवाडी परिसरातील कैलासवासी एस.आर. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात नामकरण फलक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वलवाडी परिसरातील नामवंत असणारे माजी सरपंच कैलासवासी संतोष नत्थू चौधरी तथा ॲडव्होकेट साहेबराव बांबरे या दोघं ज्येष्ठ नेत्यांचे नाव या संस्थेला दिल्याने भविष्यात संस्थेचे नाव ओळखले जाणार आहे. माजी सरपंच संतोष चौधरी यांचे नाव प्राथमिक शाळेला दिले तर ॲडव्होकेट साहेबराव बांबरे यांचे नाव कनिष्ठ महाविद्यालयाला देण्यात आले. या नामकरणाने या ठिकाणी वर्षानुवर्षे संस्थेच्या परिसरात या दोघं नेत्यांचे नाव राहील व एक सामान्य कुटुंबातील मुलगा साहेबराव बांबरे यांनी समाजासाठी चांगले काम केले आहे. या संस्थेत गोरगरीब वंचित मुलांना शिक्षण दिले. गोरगरीब कष्टकरी वंचितांचे मुले या संस्थेत शिक्षण घेतात. अनेक विद्यार्थी या विद्यालयात खेळाडू तयार झाले आहेत. तसेच विविध शासकीय पदावरही कार्यरत होऊन सेवा करीत आहेत. अशी या विद्यालयाची प्रगती दिवसेंदिवस चांगल्या नावरूपाने आली असून संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट साहेबराव बांबरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले आहे. गोरगरिबांचे मुले कशा पद्धतीने शिक्षण घेतील, कशा पद्धतीने त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल अशा पद्धतीचे कार्य ॲडव्होकेट साहेबराव बांबरे यांचे आहे. तथा कैलासवासी संतोष नत्थू चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्राथमिक विद्यालयाचे नाव कैलासवासी नानासो संतोष चौधरी मॉडर्न प्राथमिक विद्यालय असे नामकरण करण्यात आले. या सोहळ्यात अध्यक्षस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे प्रमुख अरुण धुमाळ होते, तर नामकरण फलकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर या प्रसंगी येसू तायडे, छोटू चौधरी, मुकेश करात, रंगनाथ ठाकरे, प्रवीण पाटील, लोटन वाघ, सुदाम शिरोडे, एस.आर. बागुल, बाबूराव नेरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक मनोज मोरे, ईश्वर शिंदे, गणेश फुलपगारे, प्रदीप बधाने, सचिन मोरे, नितीन देवरे, गणेश साळुंके, मनोज जाधव, निखिल मोरे, मनोज कोळी तसेच शिक्षिका चित्रा पवार, शारदा जाधव, रेखा थोरात, सुनंदा बैसाने, आशा पाटील, ज्योती पाटील, कविता पाटील, राजश्री कापसे, सपना पाटील, रुपाली पगारे यासह कर्मचारी गणेश चौधरी, अमृत ठाकूर, पुष्पक देवरे, सिद्धार्थ बांबरे, प्रशांत पाटील, प्रमोद देवरे यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचं कारणही तसं आहे की ज्या दोन लोकांचं नाव आपण या ठिकाणी शाळेला दिलेलं आहे ते नावं जे आहेत त्याच्यावरून आपली संस्था भविष्यामध्ये ओळखली जाणार आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट असतं, काही लोकांचे नावं दिल्यानंतर त्यांचे नावाला मोठेपण येतं, पण कधी कधी परिस्थिती अशी असते की ज्यांचे नाव दिल्यानंतर सुद्धा शाळेचं नाव मोठं होत असतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी आहे की आपले जे संतोष नाना आहेत, या ठिकाणी संतोष नानांचं नाव आपण या शाळेला प्राथमिक शाळेला दिलं. त्याच पद्धतीने आदरणीय साहेबरावजी बांबरे साहेबांचं नाव आपण या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला दिलं. अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला आहे की दोघंही ज्येष्ठ नेते आहेत, चांगले आमचे मार्गदर्शन म्हणून काम केलेलं आहे, चांगल्या पद्धतीचे विकास कामं या परिसरामध्ये केलेलं आहे. यामुळे आम्हाला या ठिकाणी आनंद झाला की परंपरागत नाही तर वर्ष दोघं ज्येष्ठ नेत्यांचं नाव या परिसरामध्ये कायम राहील अशा पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी दिलेला आहे. महत्वाचा विषय असा आहे की नानासाहेबांचा स्वभाव, खरोखर नानासाहेबांचं नाव दिल्यानंतर मनापासून एक चांगलं काम झालेलं आहे. नानासाहेबांचा स्वभाव म्हणजे मी एकदम जवळून कसं सांगतो की नानासाहेब मला मानसपुत्र म्हणत होते. छोटू भाऊ, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला जास्त माहिती आहे, ज्यावेळेस मी वलवाडी ग्रामपंचायतला सुरुवातीला उमेदवारी केली होती, योगाने एक नानासाहेबांचे पुत्र बटू बापू आणि सुनबाई यशोदा वहिनी यांनी आमच्या भागात उमेदवारी केली होती प्रभाग क्रमांक 4 मध्ये. नेमकं वहिनींना आम्ही निवडून आणलं दुपारून चर्चा झाल्यानंतर आणि बापूंना अपयश आलं माझ्या विरोधात. मग मला वाटलं की नानांच्या मनात कुठेतरी माझ्याविषयी खटकी पडेल, पण नानांनी दुसऱ्याच दिवशी मला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अरुण धुमाळ एक माझा मानसपुत्र म्हणून मला त्या दिवशी त्यांनी एक असं तेव्हापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत कधीही भेटलो असेल 20-22 वर्षाच्या प्रवासात नानांनी मला मानसपुत्र म्हणूनच, म्हणजे मी त्याच्या प्रॉपर्टीत दखल घेणार नाही मानसपुत्र म्हटल्यानंतर,
पण एक नानाचा स्वभाव असा होता बुवा की जागेवरच त्याचा राग वगैरे हे नाही बुवा की आमच्या मुलाच्या विरोधात राजकारण केलं मग याच्याशी आपण विरोधात जायचं, म्हणजे काही असे विचार असतात. आणि त्या नानासाहेबांचं नाव देऊन खरोखर संस्थेला आपण एक संस्थेचा दर्जा वाढवला. माध्यमिक शाळा, प्रायमरी शाळा आणि ज्युनियर कॉलेज, तर या ठिकाणी ज्यांनी संतोष नाना चौधरी यांनी आम्हाला जागा दिली, शाळेला प्रोत्साहन दिलं, त्यांचं काहीतरी कृतज्ञता व्यक्त करायसाठी आपण त्यांचं नाव दिलेलं आहे प्राथमिक शाळेला. आणि मी संस्थापक अध्यक्ष आहे साहेबराव बांबरे. तर त्या दृष्टीने माझ्या 40 वर्षाचं या उभारणीमध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तो लक्षात घेऊन आम्ही ज्युनियर कॉलेजला बापूसाहेब साहेबराव बांबरे असं नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही भाग नाही, फक्त श्रमाचं प्रतीक म्हणून आम्ही नावं दिली आहेत. याच्या पलीकडे याच्यामध्ये दुसरं बस. राजे आपले भोसले राजे आणि त्यांच्या हस्ते आम्ही केलं, एक ज्येष्ठ कार्यकर्ता या परिसरामध्ये. आणि दुसरे आमचे तात्यासाहेब धुमाळ हे पण देखील जुने कार्यकर्ते या परिसरातले, त्यांना बहुमान दिला. आपल्याला मोठे माणसं पण मिळाली असती राजकीय, पण हे सर्वसामान्य याच्यातून पुढे आलेले लोक आहेत म्हणून आपण त्यांना हा बहुमान